परिचित आहे मला माहीत नाही, परंतु मी प्राचार्य डॉक्टर प्रशांत मोठे, धानवडे नॅशनल कॉलेज नागपूर, MD सरांविषयी एक दोन शब्द या ठिकाणी बोलण्याची संधी मला दिली। प्रथमतः मी जाधव सरांना त्यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा, कोटी कोटी शुभेच्छा। त्यांचं आयुष्य हे दीर्घ आणि निरोगी जावं अशा मनोकामना करतो। त्यांच्याजवळ भरपूर काही आहे, परंतु मला काही देण्याजोगतं काही राहिलं आहे असं वाटत नाही। परंतु जाधव सरांचा आणि माझा थोडक्यात संबंध सांगतो। मी 1/7/2021 रोजी जिजामाता महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी ज्यावेळेस आलो, तोपर्यंत MD जाधव सरांचा आणि माझा काही संबंध नव्हता। परंतु या जिजामाता महाविद्यालयात वाहून घेत असताना या ठिकाणी त्याचे त्या जिजामाता महाविद्यालयाची प्रगती करत असताना दोन खंदे समर्थक माझ्या पाठीशी उभे होते। या जिजामाता महाविद्यालयाच्या विकासात जे काही 3 वर्ष 2 महिने 4 दिवसाचे मी कार्य केलं, त्या कार्यात अनेकांचा हात, परंतु अनेकांचे हात असताना या ठिकाणी दोन समर्थक, खंदे समर्थक जर कोणी असेल तर एक MD आणि एक, तसं जिजामाता महाविद्यालयात टोपण नाव फार आहे आणि त्या टोपण नावात एक म्हणजे MD मिलिंद जाधव या नावानं कदाचित कमी लोक ओळखत असेल, पण MD जाधव या नावानं भरपूर लोक ओळखतात। कॉलेजमध्ये जायचं आहे, अर्ध्या रात्री ते काय राहायचं, अनेक गोष्टी या ठिकाणी ज्या घडल्या ते सांगणं शक्य नाही केलं। मी या दोन लोकांना देतो, म्हणजे त्याचा इतरांना देतो याचा भाग प्राप्त आहे, पण करण्याची हिंमत माझ्याकडे होती। जाधव सरांना या ठिकाणी त्यांच्या 61व्या जन्मदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय। सुरुवातीला पेश करतो जो पानी से नहाते, जो पानी से नहाते वो केवल बदन साफ करता, वो केवल बदन साफ करते। जो पसीने से नहाते वो जिंदगियां बनाते, और उनमें से एक अपने मिलिंद सर। आमचा संबंध मिलिंद सरांसोबत 2002 या वर्षी आला आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यामध्ये कोणी खंड पडलेला नाही। कुठल्याही प्रकारची असं कधी वाटत नाही की सर आमच्यापासून किंवा आम्ही सरांपासून लांब। सरांचा स्वभाव आता चित्रामध्ये जे दिसते त्याच्यापेक्षाही वेगळा आहे। यस, आणि खूप खूप म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे की नाही असे आमचे मिलिंद सर यांना आमच्या सोनवणे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा करणार आहेत। मग त्यानंतर आपण या ठिकाणी सरांना शुभेच्छा देण्यासाठी यावं। मी येथे आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण थोडं थांबून जावं, एक 5 मिनिट फक्त मनोगत व्यक्त करतील।